अहमदनगरमधील निलेश लंकेंच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। मागील 3 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश लंके हे जन आक्रोश आंदोलन करतायत। खासदार सुप्रिया सुळे आज आंदोलनस्थळी भेट देणार आहेत, त्यामुळे आज नेमकं कसं चित्र असेल तेही बघावं लागेल। दरम्यान प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी एसपीचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात काँग्रेसचे, त्याचबरोबर बजरंग सोनवणे हेही या ठिकाणी भेट देणार असल्याची माहिती समोर येते। तर दूध दरासह कांद्याच्या हमी भावासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आंदोलन या ठिकाणी केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर परवा त्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांचं हे आंदोलन सुरूच असल्याचं दिसतंय आणि आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या आंदोलनामध्ये शेकडो ट्रॅक्टर, गाई, म्हशींसह शेतकरी सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे या ठिकाणी छावणीचं स्वरूप आल्याचं दिसतंय। मोठ्या संख्येने निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली गाई, म्हशींसह शेतकरी इथं पोहोचलेले आहेत आणि आज मवियामधील हे नेते त्यांची भेट घेणार आहेत। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संतोष शावारे हे थेट अहमदनगरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे तिथून त्यांच्याकडे आपण जाऊयात। संतोष, काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे लंकेंच्या आंदोलनाचा, या ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसतंय, कसं चित्र आहे आणि काय भूमिका आहे, पुढची काय पवित्र असणार आहे या आंदोलकांचा? निश्चितच फरा, आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आपण पाहू शकतो की खासदार निलेश लंके यांनी गेल्या 2 दिवसांपासून ऊसाला आणि दुधाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू केले आहे। मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे। आपण जर इथं पाहू शकतो की जे खासदार निलेश लंके आहेत ते गेल्या 2 दिवसांपासून याच ठिकाणी मुक्कामी असून प्रशासन कोणतीही दखल न घेतल्यामुळे हे आंदोलन ते अधिक तीव्र करण्याचं त्यांनी एक निश्चय केलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी आज सकाळपासूनच आज जे ट्रॅक्टर शेतकरी घेऊन येत आहेत, तर सकाळपासूनच ट्रॅक्टरांची जी रांग आहे ते या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आज सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान खासदार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर दुपारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील या आंदोलनाला भेट देणार आहेत। मात्र प्रशासनाने कुठेतरी ही दखल जर घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला आहे। निश्चितच संतोष, आपण हे आंदोलन बघितल्यानंतर दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालेलं होतं 2-3 वर्षांपूर्वी त्याची आठवण येते, त्यामुळे आता हे आंदोलन नेमकं किती दिवस चालतं तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।